हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, तुम्ही जर MPSC राज्यसेवा म्हणजेच MPSC सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड प्रिलिमिनरी एक्झामिनेशनची तयारी करत असाल, मग ती 2024ची असो की 25ची असो, तर त्यासाठी जे काही प्रिव्हियस इयर कट ऑफ्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण लास्ट 8 वर्षाचे म्हणजे शेवटचे जे 8 वर्ष आहे 2016 पासून तर 2023 पर्यंतचे कट ऑफ या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थोडं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस असणार आहे आणि सर्व कॅटेगरीचे कट ऑफ तुम्हाला एकाच ठिकाणी या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघितला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, इथे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे जे काही MPSC राज्यसेवेचे कट ऑफ्स आहेत त्याबद्दल. आता पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करून घ्या की 2022 पासून तुमचा CSATचा जो पेपर आहे राज्यसेवा प्रिलिम्समधील तो क्वालिफाईंग झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला मिनिमम 33% मार्क घ्यावे लागतात. म्हणजे 200 पैकी 66 मार्क्स तुम्हाला त्यामध्ये घ्यावे लागतात. 66 प्लस. जर तुम्हाला 66 प्लस मार्क्स मिळाले तरच तुमचे पेपर 1चा गुणावरती कट ऑफ लागत असतो. म्हणजे पेपर 1 तुमचा ग्राह्य धरला जातो. अन्यथा तुम्हाला जर कमी मार्क्स मिळाले तर पेपर 1 तुमचा ग्राह्य धरला जात नाही, तो चेक होत नाही. म्हणून CSATमध्ये 33% पेक्षा जास्त गुण 2022 पासून पाडावे लागतात. आणि जो प्रिलिमचा कट ऑफ असतो तो फक्त पेपर 1 वरती बेस असतो 2022 पासून. म्हणजे 2022च्या आणि 23च्या पेपरला याप्रमाणे कट ऑफ लागलेले आहेत. आधी कट ऑफ 400 पैकी लागायचा. म्हणजे 400 गुणांपैकी 200 प्लसच्या दरम्यान कट ऑफ राहायचा. म्हणजे पेपर 1चे 200 गुण, पेपर 2चे 200 गुण, दोघांचा मिळून कट ऑफ लागायचा. 2022 पासून फक्त पेपर 1चे जेवढे मार्क्स आहेत त्यानुसार कट ऑफ लागतो. बघा, इथे एक सिंपल चार्ट आहे तुमच्यासमोर. 2020ला आपण वॅकन्सीज देखील किती होत्या आणि त्या वॅकन्सीनुसार कट ऑफमध्ये काय चेंजेस आहेत तर ते देखील बघणार आहोत. बघा, पहिल्यांदा 2020चा बघा. 2020ला एकूण वॅकन्सीज 200 होत्या मित्रांनो. जर तुम्ही बघितलं राज्यसेवा परीक्षेमध्ये 200, 300, 400, 600पर्यंत मॅक्झिमम वॅकन्सीज गेलेल्या आहेत. तर त्या देखील पुढे तुम्हाला दिसतील. आणि कट ऑफ जर बघाल तुम्ही ओपन जनरल कॅटेगरी राज्यसेवा प्रिलिम 2020चा तर तो 203 लागला होता आउट ऑफ 400. त्यानंतर 2021मध्ये 405 वॅकन्सीज होत्या आणि कट ऑफ जो होता तो 228 लागला होता 400 पैकी. 2022मध्ये जर तुम्ही याल तर तिथे 623 वॅकन्सीज होत्या आणि कट ऑफ लागला होता मित्रांनो 106. कारण 2022 पासून फक्त पेपर 1च्या गुणांवरती हा कट ऑफ बेस होता. म्हणजे 200 पैकी 106 गुण. 2023ला वॅकन्सीज 303 आल्या होत्या जागा आणि 303 जागांसाठी 108 एवढा कट ऑफ लागला होता 200 पैकी ओपन जनरल कॅटेगरीसाठी. तर आता हेच जे कट ऑफ आहे ते आपण थोडं इन डिटेल जाऊया. इन डिटेलमध्ये बघूया म्हणजे कॅटेगरी वाईज यामध्ये काय काय चेंजेस आपल्याला दिसतात. बघा, तुम्हाला बेसिकली 2018-19 पासूनचे कट ऑफ महत्त्वाचे आहे. पण एक इथं देण्यासाठी मी तुम्हाला 16 पासूनचे दिलेले आहेत. बघा, प्रिलिमची लिस्ट असते एक, त्यामध्ये कट ऑफ येतात तुमचे हे. तर या सर्व PDFs माझ्याकडे आहे. मी प्रत्येक PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही डाउनलोड देखील करून तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ चेक करू शकता. ओपन जनरलसाठी 153 लागला होता. बघा, 2016चे हे कट ऑफ्स आहेत राज्यसेवा पूर्वचे. ओके, ओपन जनरल 153 गुण. हे गुण जे आहेत मित्रांनो ते 400 पैकी होते. पेपर 1ला तुमच्या 200 गुण असतात आणि पेपर 2 जो आहे त्याला 200 गुण असतात. आता सध्या हा पेपर 2 क्वालिफाईंग झालेला आहे 2022 पासून. 400 पैकी 153 एवढा कट ऑफ लागला होता. देन फिमेल आणि स्पोर्ट्सचे कट ऑफ तुम्ही इथे बघू शकतात. तुम्हाला स्क्रीनवरती सर्व दिसत आहे. मी फक्त जे जनरल कॅटेगरीज आहेत, SC जनरल असतील, ST जनरल असतील किंवा अदर जनरल कॅटेगरीज, त्यांचे कट ऑफ तुम्हाला इथे वाचून सांगतो. SC जनरल 147 लागला होता, ST जनरल 119, DTA जनरल 153, NTB जनरल 149, SBC जनरल 153, NTC जनरल 153, NTD जनरल 153, OBC जनरल 153, OBC फिमेल 142. फिजिकली हँडिकॅप जे असतात मित्रांनो तर त्यामध्ये हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी 125 आणि लोकोमोटर डिसेबिलिटी और सेरेब्रल पार्सीसाठी 139 एवढा कट ऑफ लागला होता. हे कट ऑफ 2016चे आहेत. नेक्स्ट जाऊया 2017कडे. बघा, 2017चे कट ऑफ तुमच्या समोर आहेत. ओपन जनरलसाठीचा कट ऑफ 189 लागला होता 400 पैकी आणि ओपन फिमेल 168, ओपन स्पोर्ट 146. त्यानंतर SC जनरलचा कट ऑफ 173, ST जनरल 148, DTA जनरल 180, NTB जनरल 184, SBC जनरल 182, NTC जनरल 189, NTD जनरल 189, OBC जनरल देखील 189 आणि ब्लाइंडनेस और लो विजन जर असेल तर 168, हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी 137 आणि लोकोमोटर डिसेबिलिटीसाठी 154 कट ऑफ. म्हणजे 400 पैकी या स्वरूपामध्ये 2017ला कट ऑफ लागले आहेत.
ज्यांना बघा फ्युचर रेफरन्ससाठी ठेवायचं असेल ते स्क्रीनशॉट घेऊ शकतात स्क्रीन. तर मित्रांनो, आता राज्यसेवा प्रिलिम 2018ला किती कट ऑफ लागले होते तुमच्या स्क्रीनवर आहेत. ओपन जनरलचा कट ऑफ 247 लागला होता. हाच कट ऑफ देखील 400 पैकी होता. ओपन फिमेल 233, SC जनरलचा कट ऑफ 228, त्यानंतर ST जनरल 206 कट ऑफ, DTA जनरल 246. म्हणजे जर तुम्ही बघाल मित्रांनो तर जवळपास 400 पैकी 246 एवढा कट ऑफ आहे ओपनसाठीचा. NTB जनरल 227 आहे, NTC जनरल 247 आहे, त्यानंतर NTD जनरल 247, OBC जनरल 247 आणि ब्लाइंडनेस और लो विजन 219, हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी 191 एवढा कट ऑफ लागला होता. सो अशा प्रकारे हे 2018चे कट ऑफ्स आहेत. देन गोइंग टू 2019 म्हणजे 2019चे जर बघितले तुम्ही तर तुम्हाला ओपन जनरलसाठी 197 एवढा कट ऑफ लागला होता. ओपन फिमेलसाठी 180 आणि SC जनरलसाठी 193. अदर कट ऑफ बघा तुमच्या स्क्रीनवर आहेत, तुम्ही बघू शकतात. बस मी जे जनरल सर्व कॅटेगरीचे आहेत जनरलचे ते तुम्हाला सांगतो. ST जनरल 167, DTA जनरल 192, NTB जनरल 187, SBC जनरल 197, NTC जनरल 197, NTD जनरल 197, OBC जनरल 197, SBC जनरल 197, ब्लाइंडनेस और लो विजनसाठी 164, हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी 136, लोकोमोटर डिसेबिलिटीसाठी 180. अशा प्रकारे हे 2019चे कट ऑफ आहेत. बघा तुम्ही जर इथं काळजीपूर्वक बघितलं तर जर SC STचे कट ऑफ सोडले तर इतर कॅटेगरीचे जे जनरलचे कट ऑफ असतात ते ओपन इतकेच असतात प्रिलिम्सला. मेन्सला त्यामध्ये बराच फरक आपल्याला दिसतो. पुढे आहे बघा 2020चे कट ऑफ्स. तर 2020ला राज्यसेवा पूर्व परीक्षेचे ओपन जनरलचे कट ऑफ 203.5 गुणांवरती लागला होता. इथून पासून कट ऑफ तुमचे पॉईंट्समध्ये देखील लागले. तर SC जनरलचा कट ऑफ 194.250 एवढा होता. ST जनरलचा कट ऑफ जो आहे तो 173.500 होता. DTA जनरल 203.5, NTB जनरल 202.1, SBC जनरल 203.5, NTC जनरल 203.5, NTD जनरल जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 203.5, OBC जनरल 203.5, EWS जनरल 203.5, दिव्यांग ब्लाइंडनेससाठी 185, ऑटिझम, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी किंवा मेंटल इलनेस किंवा मल्टिपल डिसेबिलिटीसाठी 65 एवढा कट ऑफ होता. लोकोमोटर डिसेबिलिटीसाठी 178 एवढा कट ऑफ होता. ऑर्फनसाठी 71.25 एवढा कट ऑफ होता. सो हे कट ऑफ्स आहेत तुमचे 2020चे. आता 2021चे बघा, जर तुम्ही कट ऑफ जनरली गुगल सर्च केलेत किंवा आयोगाच्या वेबसाईटवर बघितले तर ते सहसा तुम्हाला लगेचच दिसत नाही. तुम्हाला त्यासाठी खूप सर्च करावं लागतं. म्हणूनच हे कट ऑफ सर्व एकाच ठिकाणी देण्यासाठी मी या स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आणि रिसेंटली जे व्हिडिओज आपण अपलोड केले तर त्यामध्ये तुमचा रिस्पॉन्स देखील चांगला आहे. म्हणजे PSIचा कट ऑफ असेल, STIचा कट ऑफ असेल तर त्याला व्ह्यूज तुम्ही चांगले दिलेले आहेत आणि लाईक कमेंट्स देखील त्याला जास्त आहेत. त्यामुळेच अशा स्वरूपाचे व्हिडिओ पुन्हा मी बनवण्याचं ठरवलं. ओपन जनरलचा कट ऑफ 2021च्या प्रिलिमला 228.375 एवढा लागला होता. SC जनरल 219.625, देन ST जनरल 201.375, DTA जनरल 225.125, NTB जनरल 224.75, त्यानंतर SBC जनरल 228.37, NTC जनरल 228.37, NTD जनरल 228.37, OBC जनरल देखील सेम, EWS जनरल देखील सेम. दिव्यांगसाठीचे कट ऑफ्स इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. ऑर्फनसाठीचा देखील तुम्ही 169.37 बघू शकता. नेक्स्ट आहे 2022चे कट ऑफ्स. 2022चे राज्यसेवा प्रिलिमचे कट ऑफ. आता बघा 2022 पासून तुम्हाला इथे मेजर डिफरन्स हा आहे की CSAT क्वालिफाईंग झाला होता. CSATमध्ये 33% जास्त गुण ज्यांना असतील तर त्यांचे पेपर 1 चेक केला जायचा. पेपर 1 चेक केल्यानंतर त्या पेपर 1 वरती बेस तुमचा हा कट ऑफ जो आहे तो असतो. मग पेपर 1 200 गुणांचा होता. म्हणून हे जे कट ऑफ्स आहेत 2022 पासून ते 200 पैकी आहेत. म्हणजे 200 पैकी 106.5 एवढा ओपन जनरलचा कट ऑफ लागला. तर ओपन फिमेल 96.5 एवढा आहे. SC जनरल 101.5, ST जनरल 93, DTA जनरल 106.5, NTB जनरल 106.5, NTC जनरल देखील 106.5 आहे. SBC देखील सेम आहे. NTD देखील सेम आहे. OBC देखील सेम आहे. EWS जनरलचा देखील सेम आहे. EWS फिमेलचा 96.5 आहे. आणि स्पोर्टमध्ये जर तुम्ही असाल तर इथे स्पोर्टचे कट ऑफ देखील मेन्शन आहेत. दिव्यांगसाठी इथे हे कट ऑफ मेन्शन आहेत. ऑर्फनसाठी 84 एवढा कट ऑफ लागलेला आहे. मग आता आपण रिसेंट 2023च्या कट ऑफकडे येऊया. 2024ची एक्झाम तुमची व्हायची आहे. ज्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल बघा की 2023ला तुमचा जो ओपन जनरलचा कट ऑफ आहे तो अराऊंड 106 मार्क्स लागलेला आहे आणि 2023ला 108 मार्क्स लागलेला आहे.
म्हणजेच जर तुम्हाला 110 प्लस मार्क्स असतील तर तुम्ही एक सेफ साईडला असाल 2024च्या एक्झाममध्ये. आता तसं कुणीही डेफिनेटली सांगू शकत नाही, पण एक रफ ॲनालिसिस आपलं असलं पाहिजे की आपल्याला नेमके कितीपेक्षा जास्त मार्क्स घ्यायचे आहेत. कारण पेपर जर अवघड आला तर हाच कट ऑफ 80पर्यंत देखील जाऊ शकतो. जर पेपर इझी आला तर हाच कट ऑफ 130-40पर्यंत देखील जाऊ शकतो. कट ऑफला लिमिट नसते, कट ऑफ खूपच हाय देखील लागू शकतात. दॅट डिपेंड्स ऑन दी पेपर. स्टेट सर्व्हिस 2023चा जो कट ऑफ आहे मित्रांनो ओपन जनरलचा, तो 108 लागलेला आहे. हा कट ऑफ देखील 200 पैकी आहे. म्हणजे फक्त पेपर 1 वरती अवलंबून हे कट ऑफ्स आहेत. पेपर 2चे मार्क्स यामध्ये कॅल्क्युलेट केले जात नाही, कन्सिडर केले जात नाहीत. SC जनरलचा कट ऑफ 103.5, ST जनरल 96 लागला होता, DTA जनरल 108 लागला होता, NTB जनरल 105, SBC जनरल 104.5, NTC जनरल 108, NTD जनरल देखील 108, OBC जनरल देखील सेम 108, EWS जनरल सेम 108 आणि दिव्यांगाचे कट ऑफ इथे स्क्रीनवर आहेत. ऑर्फनसाठीचा कट ऑफ 38.5 एवढा लागला होता. तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रिलिमचे कट ऑफ आहेत मागील 8 वर्षाचे. तुम्हाला यापूर्वीचे देखील बघायचे असतील तर ते मी वेबसाईटला अपडेट केलेले आहेत, तुम्ही तिथून बघू शकतात. आणि मेन्सचे कट ऑफवर सेपरेट व्हिडिओ मी बनवेल, कारण व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो आणि त्यामुळे ऑडियन्स रिटेन्शन कमी होतं. त्यामुळे आपण मेन्सचा सेपरेट व्हिडिओ बनवूया. जेव्हा तुमची मेन्स असेल त्यावेळेस मी तो टाकेल. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.